पालक म्हणून आमका सगळ्यांका एक प्रश्न सदांच सतायता. आम्ही आमच्या भुरग्यांक फक्त परीक्षेत पास जाऊन शिकयतात वा जिवितांतल्या खऱ्या परीक्षेत जैतिवंत जाऊन तयार करतात. हे कसे करचे? चला तर मग याच विषयाचेर आज खोलायेन उलोवया. चला त्या एका प्रश्नाकडे वचूया जो चडशा पालकांका मनात असता पण तो विचारपाक केन्ना केन्नाय धाडस जायना. हो प्रश्न काळजाक स्पर्श करता न्हय, कारण प्रत्येक पालकाक आपल्या भुरग्याचं बरे झाल्ले पळोवपाचे असता. पण खरे जिवीत म्हणजे किती? ते फक्त मार्कांच्या पत्रकाचेर आसा वा जिवीत जगपाच्या ताकदीचेर आधारिल्ले आसा? आणि हांगा एक व्हडलो विरोधाभास दिसता. एका वटेन आमची भुरगीं खूब हुशार आसात, तेंच्याकडे भरपूर म्हायती आसा, पण दुसऱ्या वटेन तेंची काळजां मात चिंतेन भरलेली आसात. इतले ज्ञान असूनही ती भावनांच्या नदरेन इतली दुबळी कित्याक झाल्यांत? संसार बदलला, भुरग्यांच्या गरजो बदलल्यात, तर मग पालकत्वाची पद्धत तीच कशी उरती? आईची आव्हानं वेगळी आसात आणि तांकां तोंड दिवपाचे उपाय नवे आसपाक जाय. ही ती आव्हानां जी आयच्या भुरग्यांच्या जिवताचो एक भाग झाल्यात. शिक्षणाचो दबाव, स्क्रीनांचो अतिवापर जो त्यांका खऱ्या जगापासून पयस व्हरता, दुसऱ्या वांगडा सदांच तुळा जावप आणि अपयशाची भिरांत, या सगळ्यावरवीं ती भावनांच्या गोंधळात शिणून वायतात. आणि समस्या ही की खूपशे पोरणे पालकत्वाचे उपाय जसे भय घालून शिस्त लावपाक आजच्या भुरग्यांच्या भावनांची गरज समजून घेवाक शकनात. हातून पालकांची चूक ना. पालक म्हणून आम्ही आमच्या भुरग्यान बरे ते दिवाक सोदतात, पण केन्ना केन्ना आमकां फक्त नवी साधना वापरपाची गरज असता. तर खरे महत्व कशेक दिवंक जाय. यशाची व्याख्या बदलपाची वेळ आयल्या. आमचे लक्ष खंयच्यान खण व्हरपाक जाय ते आता पळोवया. पहिल्यांक बुद्ध्यांक गुण आणि पदव्यांक चड महत्व दिताले, पूण आजच्या संसारांत भावनांचेर नियंत्रण, आत्मविश्वास, कठीण परिस्थितींत परत उभे रावपाची तांक, स्वताचेर विश्वास आणि नाती जोडून दवरपाची कला चड गरजेची झाल्या. खऱ्या अर्थान आमकां फक्त हुशार भुरग्यांची न्हय तर भावनांनी घट आशिल्ल्या भुरग्यांची गरज आ. तर ह्या सगळ्या आव्हानांमदल्यान एक वाट आसा, एक असो मार्ग जो विज्ञानाचेर आधारिल्लो आसा आणि जो खरो बदल हाडू शकता. ही पद्धत दोन मुखेल विचारांचेर आधारली आसा. एक, पालक म्हणून आपली क्षमता कशी वाढवची, आणि दुसरे, आपल्या भुरग्याच्या मनाक आणि कुडीक कशे समजून घेवचे. चला ही दोन चौकटी सोपेपणानं समजून घेऊया. पहिली चौकट आसा क्षमता मॉडेल. म्हणल्यार पालकत्वाची तांक 3 गजालींचेर बांदिल्ली आसा: योग्य ज्ञान, योग्य कौशल्य आणि योग्य वृत्ती. ज्ञान म्हळ्यार फक्त पुस्तकी ज्ञान नाही, तर भुरग्यांचं मन कशे काम करता ते समजून घेवप. कौशल्य म्हळ्यार त्याच्याकडेन उलोवपाची, ताका समजून घेवपाची आणि योग्य मर्यादा दवरपाची व्यावहारिक साधना. आणि वृत्ती म्हळ्यार सबर, मोग आणि मार्गदर्शनान त्याच्याकडेन एक घट्ट नाते तयार करप. आता दुसरी महत्वाची गजाल. ही पद्धत आमकां शिकयता की भुरगाची वागणूक ताचे मेंदवाच्या आणि कुडीच्या आरोग्याकडेन कशी जोडलेली असता. हे समजून घेवप खूप गरजेचे. भुरगाची वागणूक ही फक्त भायल्यान दिसता तशी नासता, ताची फाटल्यान ताचो मेंदू आणि कुडीची स्थिती असता. जेन्ना आमी ह्या तिघांय गजालीन एकठांय पळतात तेन्नाच खरो बदल घडून येता. हाचो अर्थ असो की आम्ही भुरग्याच्या मेंदवाक समजून घेतात, तो तणावाक कशी प्रतिक्रिया देता, ताच्या कुडीवर लक्ष दवरतात, ताची न्हीद, खाण, जेवण कशा आसा, कारण ह्या दोन्ही गजालींचो परिणाम सरळ ताच्या वागणुकेचेर आणि सवयींचेर जाता. हे पद्धत फक्त एक विचार नाही, तर घरात मोग आणि समज वाढवपाचो एक प्रवास आसा. हो प्रवास एका संघर्षातल्या आणि एका सुंदर नात्याकडे वरता. चडशा घरांनी काही अडचणी समान असतात. पहिली तो नमुना पळोवया जो बदलपाची गरज असा. सदांच आरडाओरड, अधिकार दाखोवपाची झगडी, भय दाखवून काम करून घेवपा आणि निमाणे पालकान भुरग्यांमदली भावनांची दुरी, ह्यांतल्यो कांय गजाली आमच्या सगळ्यांच्या घरांनी घडतात आणि तातून लज बाळगुपाची गरज ना. पूण हांगाच थांबपाची गरज नाय. या काळखांतल्यान उजवाडाकडेन वचपाचो एक मार्ग आसा, एक असो अनुभव जो नात्यांक परत जिवीत करता. आणि हो, तो बदल जाल्लो अनुभव. घरांत ते एकामेकांक आदर, भुरग्यांक आपल्या भावना उक्तावपाची सुरक्षितता, एकामेकांचेर घट्ट विश्वास, भया विरहित बरी शिस्त आणि या सगळ्याचेर फळ म्हणजे सुखी आणि आत्मविश्वासी भुरगीं. हे चित्र कितलं सुंदर दिसता. तर हो बदल आपल्या घरांत हाडपा खातीर हे एक मोगान भरिले आमंत्रण. हे उत्तर ह्या सगळ्या प्रवासाचो सार सांगता.
खरेच ह्या संसाराक चड दबावाखाल वाडलेल्या भुरग्यांची नाहे तर भावनांनी घट आशिल्ल्या दयाळू मनशांची गरज आसा. आणि एक गजाल सदांच लक्षात दवरची, कोणेच परिपूर्ण पालक जावपाची गरज ना. फक्त योग्य समज, योग्य साधना आणि योग्य वृत्ती असल्यार पुरो. फक्त सुरवात करपाची गरज आसा. ह्या मोगान भरिल्ल्या प्रवासाची सुरुवात करपा खातीर ही माहिती तुमकां मदत करतली. वेलनेस फॉर लायफ अकॅडमी. फोन नंबर आसा 9385988959 आणि वेबसायट wellnessforlife.graphy.com. कारण जे विचार जुडतात थंय अर्थ वाडतात आणि वाड एकामेकांची जाता. देव बरें करूं.